अयोध्येत रामललाच्या चरणी ठेवलेले दान आणि आता त्याच दानावर गैरव्यवहार आणि आरोपांची एफ-आय-आर. हा फक्त पैशांचा प्रश्न नाही, तर प्रश्न आहे भक्तीच्या नावावर विश्वास तोडण्याचा. प्रभू श्रीरामांच्या नावाने भक्तांनी अत्यंत श्रद्धेने अर्पण केलेला पैसा, जर त्याच पैशांवर कुणी डल्ला मारत असेल तर हा फक्त आर्थिक घोटाळा नसून देशातील करोडो हिंदूंच्या श्रद्धेवर थेट प्रहार आहे. ज्या ठिकाणी सर्वसामान्य भाविक जय श्रीराम म्हणत नतमस्तक होतात, तिथे जर देणगीवर हात साफ केल्याचा संशय निर्माण होत असेल तर तो केवळ गुन्हा ठरत नाही, व्यवस्थेला लागलेला एक सर्वात मोठा डाग ठरतो. देशभरातून लोकांनी विश्वासाने दान दिलं, सोनं चांदी अर्पण केलं आणि रामललांच्या चरणी आपली भक्ती ठेवली. परंतु आता याच अयोध्या राम मंदिरातील देणग्या आणि अर्पणांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या एसआयटीच्या अंतरिम अहवालानंतर ही कारवाई झाल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच आता हा फक्त सोशल मीडियावर फिरणारा आरोप राहिलेला नाही, तर तो औपचारिक गुन्हेगारी तपासाच्या चौकटीत गेलेला गंभीर विषय बनला आहे. तर नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कशा प्रकारे हा संपूर्ण प्रकार उघडीस आला आणि भगवान रामांच्या दरबारात केलेली ही चोरी फक्त कायद्याचा गुन्हा आहे की श्रद्धेचा विश्वासघात? तर चला या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, देशातील करोडो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रस्थान असलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर आता एका नव्या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत आले आहे. परंतु यावेळेचे हे प्रकरण कोणत्याही जुन्या मुद्द्याशी संबंधित नाही, तर चक्क प्रभू रामांच्या दरबारात चोरी केल्याचं आहे. कारण या प्रकरणात समोर आलेली सर्वात मोठी बाब म्हणजे उत्तर प्रदेश सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेत एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली होती. आणि आता या चौकशीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील राम जन्मभूमी पोलीस ठाण्यात तब्बल 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट कडून करण्यात आली असून ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन हे या प्रकरणातील तक्रारदार असल्याचं सांगितलं जात आहे. या एफ-आय-आर मध्ये काही अशा व्यक्तींची नावं समोर आली आहेत जे मंदिरातील देणग्या मोजण्याच्या किंवा व्यवस्थापनाशी संबंधित प्रक्रियेत सहभागी होते. यामध्ये लवकुश मिश्रा आणि अनुकुल्प मिश्रा यांचा उल्लेख होत असल्याचं म्हटलं जाते. तसेच राम शंकर यादव हे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे वाहन चालक होते आणि 2022 मधील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापासून मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित कामांमध्ये सहभागी असल्याचंही समोर आलं आहे. भारतीय संस्कृतीत आणि विचारांमध्ये भगवान रामांना धर्म आणि मर्यादेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच त्यांच्या मंदिरातील देणगी ही नेहमी धर्म कार्यासाठी वापरली जावी अशी सर्वसामान्य भाविकांची इच्छा असते. परंतु जर भक्तांनी अत्यंत श्रद्धेने परमेश्वराच्या चरणी अर्पण केलेला हा पैसा जो धार्मिक कार्यासाठी वापरला जाणार असं सर्वांचा समज असतो, त्याच पैशावर जर कोणी डल्ला मारला तर ऐकूनच तळपायाची आग मस्तकाला जाते. कारण हे प्रकरण फक्त देणगीत गैरव्यवहार झाला एवढ्याच मुद्द्यावर मर्यादित राहिलेली नसून तर थेट ज्या लोकांवर मंदिरात आलेल्या दानाची रक्कम आणि मौल्यवान वस्तू सांभाळण्याची जबाबदारी होती त्यांच्यावर संशय व्यक्त होताना दिसतोय. भक्तांनी रामललाच्या चरणी ठेवलेलं दान केवळ पैसे नव्हते, तर ती श्रद्धा होती, विश्वास होता आणि प्रभूंच्या नावाने केलेलं समर्पण होतं. त्यामुळे या प्रकरणाकडे फक्त आर्थिक गैरव्यवहार म्हणून पाहून चालणार नाही, कारण मंदिरात टाकलेली प्रत्येक नोट, वस्तू आणि दागिना याचा संबंध थेट भक्तांच्या भावनेशी जोडलेला असतो. मागील काही काळात ज्यावेळी राम मंदिराला मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप लागला, त्यावेळी राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यामुळे हे प्रकरण सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. म्हणूनच आता या एसआयटीच्या चौकशीनंतर तक्रारीनुसार अयोध्या येथील पोलीस ठाण्यात तब्बल 8 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय. म्हणूनच आता अयोध्या राम मंदिरातील देणग्यांमधील या कथित गैरव्यवहार आणि चोरीच्या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. आता या प्रकरणामुळे देशातील अशा पवित्र आणि संवेदनशील ठिकाणी देणगी व्यवस्थापन त्याचप्रमाणे यंत्रणेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दानपेटीत पडणारे पैसे, सोनं चांदी, मौल्यवान वस्तू या सर्वांची नोंद, मोजणी आणि साठवणूक नेमकी कशा प्रकारे केली जाते,
हा देखील महत्त्वाचा मुद्दा बनलाय. कारण जर याच प्रक्रियेत त्रुटी असतील आणि त्या त्रुटींचाच गैरफायदा घेऊन जर कोणी घोटाळा करत असेल तर ही गोष्ट फक्त अयोध्येपुरती मर्यादित नसून संपूर्ण देशभरातील मोठ्या मंदिर संस्थांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असला तरी तपासाचा पुढचा टप्पा अधिक महत्त्वाचा असणार आहे. कारण आरोप झाले, FIR झाली, नाव समोर आलं, परंतु आता खरी कसोटी असेल ती पुरावे, पैशांचा प्रवाह, मौल्यवान वस्तूंचा हिशोब आणि जबाबदारी निश्चित करण्याची. SITच्या चौकशीत नेमकं काय समोर आलं, किती रक्कम किंवा कोणत्या वस्तूंमध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे, कोणाची प्रमुख भूमिका होती आणि या सगळ्यांमागे एखादं मोठं जाळं होतं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पुढच्या तपासातूनच समोर येणार आहे. विशेष म्हणजे राम मंदिराचा मुद्दा हा भाजपसाठी केवळ धार्मिक नव्हे तर मोठा राजकीय आणि निवडणुकीचा मुद्दा राहिला आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाने मतं मागितली गेली, मंदिराचा भावनिक मुद्दा प्रचारात पुढे करण्यात आला, परंतु आता त्याच राम मंदिरातील देणग्यांवर गैरव्यवहाराचे आरोप समोर येत असतील तर प्रश्न फक्त आरोपींवरच नाही तर त्या संपूर्ण व्यवस्थेवर आणि सत्ताधाऱ्यांच्या जबाबदारीवरही उभा राहतो. कारण रामाच्या नावाने राजकारण करायचं असेल तर रामललाच्या चरणी आलेल्या दानाचं रक्षण करण्याची नैतिक जबाबदारीही त्याच सत्ताधाऱ्यांवरच येते, असं मत आता देशातील सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होताना दिसते. कारण राम मंदिर हा केवळ श्रद्धेचा विषय नव्हता, तो भाजपच्या राजकारणाचा आणि निवडणूक प्रचाराचाही केंद्रबिंदू राहिला. त्यामुळे आज जर याच मंदिरातील देणग्यांवर गैरव्यवहाराचे आरोप होत असतील तर सरकारने याकडे केवळ गुन्हेगारी प्रकरण म्हणून न पाहता आपल्या नैतिक आणि राजकीय जबाबदारीच्या कसोटीवरही उत्तर द्यायला हवं, अशी मागणी आता केली जाते. म्हणूनच आता या प्रकरणातील पुढील तपास नेमके कोणकोणते नवीन खुलासे करतो आणि भगवान श्रीरामांच्या नावाने अर्पण केलेल्या दानाचा हिशोब मागणाऱ्या भक्तांना खरंच न्याय मिळेल का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.